आणि त्या अर्थाने आपली जी समृद्धी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची, त्याचा आजही पाया तोच आहे असं म्हणता येईल. कारण महाराष्ट्र धर्म आणि भारतीय संविधान एकमेकाला समांतरच आहेत. पण हा महाराष्ट्र धर्म म्हणजे नक्की काय आहे आणि सध्या तो लागू होतो का महाराष्ट्र धर्म? किंबहुना आजही महाराष्ट्र सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट खेचतो, FDI सर्वात जास्त कर देतो, त्याच्या मागे बेस फिनॉमिना महाराष्ट्र धर्म हाच आहे. त्या अर्थाने आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म फॉलो करतो आहे असं मला तरी वाटत नाहीये. समर्थ रामदास म्हणाले होते की मराठी तितुका मेळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. बरोबर. पण हा महाराष्ट्र धर्म म्हणजे नक्की काय आहे आणि सध्या तो लागू होतो का महाराष्ट्र धर्म? ही खूप महत्वाची फिनॉमिना आहे. त्याच्यावर राजवाडे आणि इतर इतिहासकारांनी खूप चर्चा केली आहे की हा महाराष्ट्र धर्म काय आहे. एक प्रादेशिक फिनॉमिना आहे, कुठला जातीय फिनॉमिना आहे. तर महिकावतीची बखर नावाचा एक ग्रंथ आहे, तो केशवराजांनी लिहिला होता आणि तो महिकावती मुंबईमध्ये माहीम येथे एक राज्य होतं. त्यात पहिल्यांदा या महाराष्ट्र धर्माचा उल्लेख येतो आणि याचा अर्थ महाराजांच्या आजच्या काळापासूनच ही कल्पना आहे. आणि महाराष्ट्र धर्म ही एक व्यापक फिनॉमिना आहे, ज्याला आपण एक कोड ऑफ कंडक्ट म्हणूयात की न्याय नीतीने वागणे, अन्याय न करणे आणि अन्याय सहन न करणे, असं सगळे या महाराष्ट्र धर्मामध्ये येतं. की त्याचं एक पुढच्या काळातलं उदाहरण असं की पुढेच्या शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूंचं राज्य होतं. त्या काळी वसईमध्ये पोर्तुगीज तिथल्या लोकांचा छळ करत होते, धर्मांतर करावं म्हणून दबाव टाकत होते. तेव्हा वसईतल्या लोकांनी शाहूंना पत्र लिहिलं की पोर्तुगीज महाराष्ट्र धर्माचं पालन करत नाहीयेत. आता खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे म्हणजे याचा अर्थ पोर्तुगीजांनी पण ते पालन करणं अपेक्षित आहे. मग याचा अर्थ सगळ्या प्रस्थापित धर्म ज्याला आपण म्हणतो ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम, याच्या पलीकडे जाऊन ही एक कल्पना होती महाराष्ट्र धर्म, जी प्रत्येकाने फॉलो करणं अपेक्षित होतं आणि ती अपेक्षित नसेल तर मग ते म्हणजे योग्य नाही. आणि मग राजाने तो धर्म पाळला आणि सगळ्यांकडे पाळून घेतला. आज तो कसा बघता येईल तर आज म्हणजे तो धर्म या अर्थाने की कुठल्याही प्रकारचं असंविधानिक प्रकारची कृत्य आपण करू नये. कारण महाराष्ट्र धर्म आणि भारतीय संविधान एकमेकाला समांतरच आहेत. आणि मग त्यामुळे खरं तर संविधान असल्यामुळेच आता एकमेकांना ते जोडले गेल्यामुळे आज त्याचं महत्व खूप वाढलं आहे. किंबहुना आजही महाराष्ट्र सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट खेचतो, FDI सर्वात जास्त कर देतो, त्याच्या मागे बेस फिनॉमिना महाराष्ट्र धर्म हाच आहे. की इथले लोक प्रामाणिकपणे जास्तीत जास्त वागतात, जास्तीत जास्त प्रमाणात कर भरतात आणि त्यामुळे मग इथे उद्योगांना यावं असं वाटतं, इथे अन्याय होणार याची त्यांना खात्री वाटते की अन्याय झाला तर न्याय मिळेल याची त्यांना कुठे खात्री वाटते. आणि त्या अर्थाने आपली जी समृद्धी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्राची, त्याचा आजही पाया तोच आहे असं म्हणता येईल. पण राजकीय ध्रुवीकरणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच धर्माचा वापर केला नाही. बरोबर आहे. मग आजच्या काळामध्ये कशा पद्धतीने बघतात हे? निश्चितच हा खूप महत्वाचा मुद्दा झालाय की आता राजकारणाचं असं झालंय की प्रत्येकाला आपली पोळी भाजून घ्यायची आहे आणि आपापल्या बाजू पुढे सरकवायचे, काहीतरी एक विशिष्ट राजकारण करायचं आयडिओलॉजिकली. त्यापैकी शिवाजी महाराजांचा वापर करणं हे हल्ली एक म्हणजे फिनॉमिना बराच काळ आहे. शिवसेना पक्ष त्या नावाने स्थापन झाला, त्यांनी वापर करून घेतला प्रतिमेचा. आता बीजेपी आणि इतर पक्ष काँग्रेसही वेगवेगळे वापर करून घेतच असतो. तर परसे प्रत्येकाचा अधिकारच आहे, महाराजांवर प्रत्येकाचा अधिकार आहे, महाराज सर्वांचेच आहेत, यात काही शंका नाही. पण एक मुद्दा असा आहे की जेव्हा आपण महाराजांचं क्लेम करतो तेव्हा त्यांचे आदर्श जे आहेत तेही आपण फॉलो केले पाहिजे. तसे आपण करत नसू, मग सध्या तसं मला वाटत नाही की तसं होत आहे. त्यांच्या महाराष्ट्र धर्मामध्ये, त्यांच्या सगळ्या वागणुकीमध्ये कुठे द्वेष, हिंसा, मत्सर याला स्थान नाहीये. उलट त्यांची जी वागणूक आहे ती न्याय, नीती आणि प्रेमाची आहे. जे शरण आले तर त्यांनी आसरा दिला किंवा कुठेही मनामध्ये कोणाविषयी हे ठेवलं नाही, वाईट वागणूक ठेवली नाही. मग त्या प्रकारचं राजकारण दुर्दैवाने होत नाहीये आणि त्या अर्थाने आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्म फॉलो करतो आहे असं मला तरी वाटत नाहीये.